रविवार असले की आमच्या रूम समोर पार्किंग संपूर्ण देऊन टाकून देतात. तसं तर आम्ही काय देत नाही. आमच्या बाजूची आंटी ते देत पण आणि बाहेरच जातो म्हणून रडायला लागली होती. त्याच्यामुळे तिला दरवाजामध्ये खुर्चीवर बसवलं होतं. तरी पण मॅडमचं काय रडणं बंद होतच नव्हतं. तिची डॉल दिलं तेव्हा रडणं बंद केली होती. त्याच्यामुळे थोडं शांत बसली होती डॉलला घेऊन. मग मॅडम बसली होती तोपर्यंत तिच्यासाठी जेवायला करायचं होतं. त्याच्यामुळे थोडेसे पवे भिजू घातलं होतं आणि तिला आंघोळ पण घालायचं होतं. मी पण करायचं होतं. त्याच्यामुळे आंघोळ दोघी पण केल्या होत्या. मग मायलेकीचे पण कपडे धुवायचे होते. सगळ्याच्या अगोदर धुवून टाकून दिलं होतं. मी काहीतरी करायचं असले की मध्ये येऊन हानीला असं काहीतरी लुडबुड करायचंच असतं. मॅडम तर बाहेर मला लई कामाला हेल्प केली. त्याच्यामुळे ठकून गेली काय आहे की. आणि तिला भूक पण लागली होती. त्याच्यामुळे रूम मध्ये येऊन रडत बसली होती. तिला ऍपल कट करून देतो म्हणलं होतं तरी पण मला तसंच दे म्हणत होते. त्याच्यामुळे तसंच दिलं होतं. मॅडमच्या पोटामध्ये ऍपल जाजोपर्यंत तिच्यासाठी कटलेट पण केलं होतं. मी अगोदरच कटलेटची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलो. ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी एक बार नक्की जाऊन व्हिडिओ बघा. आज जर राणीला जास्तच भूक लागली होतं काम करून. त्याच्यामुळे कटलेट पण खूप जास्त आवडीने खाली होती. तुम्ही पण एक बार नक्की ट्राय करा. मग संध्याकाळी मस्तपैकी हानीच्या पप्पासाठी हानीसाठी गव्हाच्या पिठाची बिस्किट केलं होतं. जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.